मी अनेक ठिकाणी बघितलेलं आहे, रजनीकांत आणि इलायराजा तिकडचे साऊथमध्ये खूप मोठे संगीतकार होऊन गेले आहेत, म्हणजे रात्री एकत्र बसून दारू पित असतील, पण ऑन स्टेज आल्यानंतर इलायराजा सर आणि रजनी सर, कमला सर, प्रत्येकाला ते आदराने हाक मारतात. त्यांचे स्वतःचे कितीही घनिष्ठ संबंध जरी असले, तिकडच्या हिरोईन्स त्यांचे एकमेकांचे कितीही चांगले संबंध असले, चार भिंतीत ते बाहेर आल्यानंतर त्यांचा जो मान द्यायची जी पद्धत आहे, मला असं वाटतं मराठी आज कलावंतांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की तुम्ही जर एकमेकांना लोकांसमोर मान दिलात तर तुम्हाला लोकांकडनं मान मिळेल, अन्यथा तो मिळणार नाही. तुम्ही जर नाक्यावरती उभे राहिलेला असाल तर तुम्हाला पैसे देऊन कोणी बघायला येणार नाही. मला आजपर्यंत कधी अशोक सराफ मला हे कधी कुठच्या नाक्यावरती उभे राहिले मला कधी दिसले नाहीत, म्हणून मी पैसे काढून बघायला जाणार आहे त्यांना. जे मला सहज मला दिसतंय, जे सहज मला मिळतंय, मी ती गोष्ट पैसे काढून का बघायला जाऊ. आणि मला असं वाटतं की तुमचं मोठेपण, कलावंतांनी हे आपलं मोठेपण हे तुम्ही जपलं पाहिजे. तुम्ही इतरांना मोठं म्हटलं पाहिजे, दुसऱ्यांनी तुम्हाला मोठं म्हटलं पाहिजे, तर लोक तुम्हाला मोठं म्हणतील. पण हे तुम्ही एकमेकांना जे काही छोट्या छोट्या शब्दांमध्ये जे काही मोजताय, हाका मारताय, हे लोकांसमोर ह्या गोष्टी होता कामा नयेत. आज प्रशांत दामले इथे अध्यक्ष आहेत. मी चार भिंतीमध्ये माझ्या घरी आल्यानंतर मी त्यांच्याशी मी अरेतुरेमध्ये बोलीन. मी चार चौघामध्ये मी प्रशांत सरच म्हणेन. इतकी वर्ष ज्या माणसांनी आज नाट्य क्षेत्रामध्ये घालवलेली आहेत, 30 वर्ष 40 वर्ष, काही सोपी गोष्ट आहे का. मी त्या दिवशी मी अशोक सराफांच्या मी कार्यक्रमाला गेलो, मी तिकडे अशोक सर असंच म्हणत होतो. हे सर म्हणण्यासारखीच माणसं आहेत ना. मग यांना जर समजा आपण नाही समजा सर म्हटलं, काय म्हणायचं पब्लिकली, मामा आलेत का, सख्खे मामा लागतात का तुझे. इतका मोठा कलावंत आहे ना, म्हण ना अशोक सर. कशासाठी, म्हणून ही आपुलकी जी आहे, ही आपुलकी तुमच्या चार भिंतीत ठेवा, घरात ठेवा. लोकांसमोर ज्या वेळेला याल त्यावेळेला तुम्ही एकमेकांना मान देऊनच बोललं पाहिजे, तरच मला असं वाटतं या नाट्य क्षेत्राला आणि चित्रपट क्षेत्राला पुढे काहीतरी चांगलं भविष्य आहे. त्यांची साधी दक्षिणे तुम्ही साधी लोक घ्यावं, आत्ता आलेली खरं कसे नम्रपणे बसलेले असतात, कसे त्यांच्याशी वागत असतात, कसे बोलत असतात, एकदा त्यांना ऑब्झर्व करा. अदब असतं खरं. आपल्याकडे कोणी येतंय, खांद्यावर हात टाकतंय, काही बोलतोय, काही चाललंय, सगळेच करतात असं काही माझं म्हणणं नाही. परंतु मला असं वाटतं की जे काही मी आजपर्यंत पाहिलेलं आहे ते हेच पाहिलंय आणि ह्याच्यात सुधारणा होणं गरजेचं आहे. साधी गोष्ट लक्षात घ्या, अगदी साधी गोष्ट. आता मी तुम्हाला अगदी राजकीय दृष्ट्या मी समजून सांगतो. आत्ता मी इथे व्यासपीठावरती बसलेलो आहे आणि समजा इथे शरद पवार साहेब समजा इथे आले, मी त्यांना वाकून नमस्कार करीन. माझ्या महाराष्ट्रातला एक बुजुर्ग नेता आहे. व्यासपीठावरती राजकीय दृष्ट्या काय बोलायचंय हा विषय वेगळा आहे. मला असं वाटतं की तुम्ही उलट करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी, माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, मराठी सर्व कलावंतांना माझी विनंती आहे की तुम्ही एकमेकांना मान देणं गरजेचं आहे. संपूर्ण नावाने हाक मारणं तुम्ही गरजेचं आहे. त्याची वर्ष किती गेली आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही त्यांना सर म्हणणं किंवा काय म्हणणं हे गरजेचं आहे. अरुण सरनाईक यांना मला नाही आठवत अजून कोणीतरी आरू बिरू हाक मारलेली. मला नाही आठवत कोणी श्रीराम लागूंना शिरू किंवा काही अशी हाक मारलेली. लागू साहेब आलेत किंवा लागू सर आलेत आणि त्या लोकांनी देखील तेवढा त्यांचा आब राखलाच होता. मला असं वाटतं आज या कलावंतांनी ही गोष्ट सांभाळणं खूप गरजेचं आहे. अन्यथा ज्या मुंबईमध्ये तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये आज जिथे हिंदी चित्रपटसृष्टी आहे, त्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. आता हा शेवट मी करून टाकतो या विषयाचा. मी मध्यंतरी एका डिरेक्टरना भेटलो, मला ते भेटले, आम्ही माझे मित्र आहेत ते. एका मी मराठी कलावंताबद्दल बोललो. त्याने विचारलं कोण आहे.
मैंने कभी सुना नहीं नाम. 4-5 चित्रपटामध्ये कामं केले ना हिंदीमध्ये. मैंने नाम नहीं सुना कभी. मी त्याचं उर्फ नाव सांगितलं. अरे वो तो उसको तो मैं मिलता हूं. अच्छा लड़का है. म्हणजे तिथपर्यंत ख्याती पोहोचली तुमची असल्या नावांची. पण तीच गोष्ट ज्या वेळेला मी अशोक सराफांबद्दल बोलतो, लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल बोलतो, कुठच्याही हिंदी जेवढे माझे मित्र परिवारातले आहेत त्यांचे, ते कधीही त्यांना कुठच्या उर्फ नावाने अरे अशोक सर क्या काम करता आदमी असंच म्हणतात. आणि मला असं वाटतं आजच्या या 100व्या नाट्य संमेलनाला सर्वांनी शपथ घ्यायला पाहिजे की आम्ही असल्या प्रकारची कुठचीही नावाने कोणाला हाका मारणार नाही. आम्ही सगळ्यांना एकमेकांना मान देत राहू आणि मान घेत राहू.